नाशिक जिल्ह्यामध्ये सतत तिसऱ्यांदा गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आपण आता टरबूजच्या शेतात आहोत. टरबूजच्या देखील गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने टरबूजचं पीक आता रेडी होतं आणि त्या रेडी पिकावरती आता गारपिटीने मोठा फटका या ठिकाणी बसला आहे. थेट गार त्याच्यावर आदळल्याने पीक आता फळ देखील काढण्यासारखं राहिलेलं नाही. पूर्ण लाखो रुपयाचा खर्च केलेला शेतकऱ्यांना या ठिकाणी सोडावा लागतो आणि त्या बरोबर नुकसानीचा देखील मोठा परिणाम या ठिकाणी पिकाच्या उत्पादनावर झालेत. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेले टरबूजमुळे गारपिटीमुळे मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि ही पीक अक्षरशः मार्केटमध्ये बाजारात घेऊन जाण्यासाठी देखील परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आर्थिक विवंचन या ठिकाणी अडकलेले आहेत. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. नेमकं काय किती लागवड झाली होती आणि काय आम्ही इथं 1.5 एकरमध्ये लागवड केली होती. आम्ही लागवडीपासून 3 रुपये रोप घेतलं होतं. रोपाचा जवळजवळ तो एक 40-1,000 रुपये खर्च, मल्चिंगचा 15-20,000 रुपये खर्च, लागवडीपासून तर आतापर्यंत त्याला 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे. पण आता इथे 1.5 रुपयाचं उत्पन्न निघू शकत नाही, इतकी वाईट कंडिशन आहे. 2 वेळेस गारपीट झाली साहेब इथं. टरबूज, कांदे, डाळिंब पूर्ण हातोनात खूप नुकसान झालं आहे. काय सांगा या परिसरामध्ये या टरबूजच्या बरोबर इतर पिकांचं नुकसान झालं? इतर पिकांचं आता डाळिंबाचं नुकसान झालं, तुमचं कलिंगडचं नुकसान झालं, कांद्याचं नुकसान झालं, भाजीपाल्याचं पिकांचं खूप आता नुकसान झालं. काही लोकांच्या चाळी उडून गेल्या, डाळिंब खराब झालं, कोणाची नेट उडून गेले, डाळिंब फुटून गेले, कलिंगड फुटून गेले. आतोनात खूप नुकसान झालं आहे आमचं इथं. काय सरकारकडनं अपेक्षा आहे? सरकारकडनं आता अपेक्षा आम्हाला एकच आहे की सरकारने आम्हाला जास्तीत जास्त मदत पुरवावी, हीच आम्हाला शासनाकडे विनंती आहे आमची. नक्कीच हातातोंडाशी आलेला घास आता अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हिरकावून घेतलेला आहे आणि आता आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकार कसं वाचवतं, सरकार कशी मदत करतं, हीच अपेक्षा शेतकऱ्यांना लागून बसलेली आहे. मनोज शावळे, टी9 मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.